नमस्कार मित्रांनो, आजचा नवीन टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत. तो कोणता? संख्या. संख्या हे प्रकरण आपण काय करणार आहे? सुरुवात करणार आहे. मित्रांनो, या प्रकरणामध्ये भरपूर कन्सेप्ट आहे, भरपूर मोठा चॅप्टर आहे हा. जवळपास हा 3 ते 4 दिवस चालू शकतो, एवढा मोठा चॅप्टर आहे हा. तर बघा मित्रांनो, आपण सुरुवातीला नाही का काय करू, सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज, समसंख्यांची बेरीज, विषम संख्येची बेरीज हे बघणार आहोत. नंतर मग काय आपल्या अपूर्णांकांची बेरीज कशी करायची ते आपण सर्व वन बाय वन शिकणार आहोत. पुढे पुढे गेल्यानंतर आपण पुढच्या टॉपिक मध्ये बघणार आहोत डेसिमल, फ्रॅक्शन वगैरे तिची उदाहरणं बघणार. सुरुवातीला आपण काय करू, 1 ते 50 अंकांची बेरीज किती, 1 ते 100 अंकाची बेरीज किती, सम आणि विषम संख्येची बेरीज किती हे बघणार आहोत. बघा मित्रांनो, प्रश्न आपल्या स्क्रीनवरती बघा. प्रश्न काय आहे? 1 ते 50 या अंकांची बेरीज करायची आपल्याला. काय करायचं मित्रांनो, बघा एकदम शॉर्टकट पद्धतीने बघा. पहिली संख्या काय आपल्याकडे 1 आहे, प्लस शेवटची संख्या किती आपल्याकडे 50 आहे, भागिले काय करायचं 2 करायचं, गुणिले एकूण संख्या किती आपल्याकडे 50 आहे. इथपर्यंत कळालं. काय केलं? पहिली संख्या घेतली, नंतर प्लस केलं, शेवटची संख्या घेतली, बरोबर. भागिले काय केलं? 2 केलं, गुणिले एकूण संख्या किती 50 आहे. बघा आता काय होईल? आता 50 आणि 51 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती 50 आहे. भाग देऊन टाकू आपण. बघा, दे एक दे, दे 25 50. काय उत्तर? 51 गुणिले 25 करायचं तुम्हाला. काय उत्तर येईल? बघा, 25 एक 25, हातचा गेला 2, खाली आला 5, 25 पाचा 125, 125 मध्ये 2 टाकले 127. हे आलं तुमचं उत्तर. कळालं? अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. कळालं का? चला एक प्रश्न अजून बघू आपल्या प्रॅक्टिस साठी. बघा, समजा आपल्याला प्रश्न काय आहे, 1 ते 100 या अंकांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. तर बघा, आपली मेथड सेम राहणार आहे. काय करता येईल? बघा, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या, बरोबर. पहिली संख्या 1 आहे, शेवटची संख्या 100 आहे आणि एकूण संख्या पण 100 आहे, बरोबर. 100 1 ते 100 किती झाले? 100 आणि 1 किती झाले? 101 झाला. भागिले 2 करायचं, गुणिले 100 करायचं, भाग दिला, किती आले? 50. 50 101 गुणिले जर 50 जर केलं तर काय येईल उत्तर? आता माझं उत्तर 5 आहे, याचं उत्तर काय येणार आहे? 50 50 येणार आहे. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. सिंपल आहे, अवघड काय नाही. आपण काय करू आता? समसंख्येची बेरीज कशी काढायची ते बघूया. चला बघा, आता एक प्रश्न समजा आपल्याकडं. काय प्रश्न? बघा, 1 ते 20 1 ते 20 या समसंख्येची बेरीज किती या पर्यंतच्या समसंख्येची संख्यांची बेरीज करायची आपल्याला. बघा, सूत्र आपले चेंज होणार नाही. नैसर्गिक संख्या असो, समसंख्या असो किंवा विषम संख्या असो, आपली मेथड चेंज होणार नाही, सूत्र चेंज होणार नाही. बघा, काय करता येईल? बघा, पहिली संख्या आपली पहिली संख्या काय? पहिली समसंख्या आपल्याकडे काय? 2 आहे, बरोबर. एक ही समसंख्या नाहीये, म्हणून आपल्याला काय घ्यायला लागेल? 2 घ्यायला लागेल. 2 पहिली संख्या प्लस शेवटची संख्या समस 20 घेऊन टाकू, भागिले 2 गुणिले एकूण संख्या. आता 1 ते 20 मध्ये समसंख्या किती येईल? 10 तर येईल, पण कसे येईल 10 ते पण शोधू आपण. बघा, आता बघा, पहिली विषम संख्या कोणती? आपल्याकडे 2 आहे, समसंख्या 2 आहे. विषम किती आहे? 20 आहे, भागिले 2 करा आणि प्लस 1 करा. काय केलं? पहिली विषम संख्या घेतली आपण या -20 म्हणजे शेवटची, भागिले काय केलं? 2 आणि प्लस 1 केला. आता 20 मधून जर 2 काढले, 20 मधून जर 2 काढले तर किती येणार आहे? 18 येणार आहे. 18चे हाफ केलं किती येणार आहे? 9 येणार आहे. आणि हा एक प्लस केला तर म्हणजे किती? 10 झाले. गुणिले 10 करून टाका, बरोबर. 20 आणि 2 किती झाले? 22 भागिले 2 करायचे आणि हा 10 देऊन टाकू. बघा, भाग देऊ आता. बे एक बे, बे एक बे, त्या उत्तर आलं तुमचं 110. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. इझी आहे, अवघड काय नाही.
बघा तिथं जिथं कमी वेळ लागणार आहे ना, म्हणजे जे सोपं आहे आपण ते लवकरात लवकर आपण कव्हर करणार आहे. चला आपण अजून एक उदाहरण घेऊ या टाईपचं. बघा आता आपण एक संख्या घेतली, समजा आपल्याकडे आहे का उदाहरण आहे. बघा 1 ते 31, 1 ते 31 समजा पर्यंतच्या सर्व समसंख्यांची काय करायची आपल्याला, बेरीज करायची. बरोबर. बेरीज. बघा आता काय करता येईल आपल्याला. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला पहिली आपल्याला समसंख्या माहिती पाहिजे आणि शेवटची पण समसंख्या माहिती पाहिजे आपल्याला. बरोबर. आणि एकूण संख्या काढायचं आपण ते पण माहिती पाहिजे. बघा काय करता येईल आता, सर्व 31 ते 31 पर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज करायची. पहिली संख्या कोणती येईल आपली, 2 येईल. प्लस शेवटची कोणती येईल आता, शेवटची 31 तर काय आहे, विषम संख्या. आपल्याला कोणती पाहिजे, सम पाहिजे. तर मग काय येते, 30 घ्यायला लागेल, भागिले 2 करायचं. बरोबर. इथपर्यंत कळालं. मग काय करावं लागेल, एकूण संख्या. एकूण संख्या कशा काढायच्या तुम्हाला सांगितलं. पहिली संख्या घ्या, मायनस करा 30 डिवायडेड बाय 2 प्लस 1. इथपर्यंत झालं का. काय केलं आपण, पहिली संख्या घेतली -30 भागिले 2 प्लस 1. बरोबर. कळालं. एक मिनिट मित्रांनो. बघा प्रश्न बघा काय केलं आपण, 2 पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिले 2 आणि एकूण संख्या काढायची आपल्याला. काय केलं मित्रांनो, आपण 2 -3 30 डिवायडेड बाय 2 गुणिले 1 केलं. 30 मधून 2 गेले, किती राहिले, समसंख्या आहे. तर पहिली समसंख्या काय राहणार आहे, 2 राहणार आहे. प्लस शेवटची संख्या किती राहणार आहे आपली, 30 राहणार आहे. डिवायडेड बाय काय करावं लागेल, 2 करावं लागेल. बरोबर. गुणिले एकूण संख्या किती आहे आपल्याकडं, समजा आपल्याकडं समसंख्या काढायची. तर बघा काय करायचं, पहिली संख्या मायनस शेवटची संख्या डिवायडेड बाय 2 प्लस 1 करायचं. बघा आता 30 मधून जर 2 काढले तर किती राहते शिल्लक, 28 राहते. बरोबर. भागिले 2 करून टाका. बे एक बे, बे एक बे 14. 14 मध्ये हा एक प्लस केला तर किती होईल, 15. तर 1 ते 31 मध्ये एकूण समसंख्या किती आहे, तर 15 आहे. आता सोपं झालं. काय करू आता, 30 आणि 2 32 भागिले 2 करायला लागेल, गुणिले 15 आहे आपले. बरोबर. बे एक बे, बे एक बे किती आले, 16. बरोबर. आता 16 गुणिले जर 15 करायचं असं तुम्हाला, 16 गुणिले 15 करायचंय. बरोबर. तर काय करा, 15 वर्ग घेऊन टाका. 15 वर्ग किती आहे, 225 आहे. एकदा 15 जोडून टाका. हे झालं तुमचं उत्तर. काय, 240. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. कळालं, तुमच्या लक्षात आलंच असेल. बघा आता आपण नाही का अजून एक दोन उदाहरण बघू, असं याच प्रकारे सॉल्व्ह करून बघू. चला बघा प्रश्न काय आपल्याकडं, समजा 9 ते 50, 9 ते 50 या संख्येची समसंख्येची बेरीज करायची आपल्याला. आपली मेथड सेम, मेथड मध्ये काही चेंजेस होणार नाही. बरोबर. करू सॉल्व्ह आपण. बघा आता काय करायचं, सुरुवातीला पहिली संख्या, पहिली समसंख्या कोणती आपल्याकडं, 9. 9 तर समसंख्या नाही, विषम येते. आपल्याला विषम जर घ्यायची असेल तर पहिली काय येईल, 10 येईल. प्लस शेवटची संख्या सम, म्हणजेच 50 आहे ते सम, चेंज करायची गरज नाही. 50 भागिले 2 गुणिले एकूण संख्या. एकूण संख्या काढायची. काय करायचं, 10 मायनस 50 डिवायडेड बाय 2 करायचं आणि प्लस 1 करायचे, लक्षात ठेवायचं. बरोबर. आता 10 मधून 50 मधून जर 10 गेलं तर किती होतील, 40. 40चे हाफ केलं तर किती येणार आहे, 20. प्लस 1 केला किती होणार आहे, 21. किती आहे संख्या, 9 ते 50 मध्ये 21 आहे. गुणिले 21 करून टाका. बरोबर. आता 50 आणि 10 किती होणार आहे, 60 भागिले 2. याचं दरम्यान केलं तर 30 होणार आहे. 30 गुणिले काय, हा 21 आपल्याकडं आहे. तर मग काय गुणाकार होईल, 30 आणि 21चा 0 तसंच तसं दिला. बरोबर. एक 3 3 3 2 6. तुमचं उत्तर काय आलं मित्रांनो, 630.
अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. सिंपल आहे, आवड काही नाही. बरोबर. चला अजून उदाहरण आहे आपल्याकडे, बघू. उदाहरण आहे का? ठीक आहे, अजून एक उदाहरण बघूया आपण. अजून एक उदाहरण बघू म्हणजे अजून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. बघा एक प्रश्न आपल्याकडे 15 ते 30 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज करायची. बरोबर. काय करायला लागेल बघा आता. पहिली संख्या कोणती आपल्याकडं? 15 ते ही विषम आहे, त्याच्यानंतरची घ्यायला लागेल. म्हणजे किती घ्यायला लागेल? 16 घ्यायला लागेल. 16 प्लस 30 ही समसंख्या आहे म्हणून 30 घेऊ आपण. बरोबर. भागिले 2 करायला लागेल. गुणिले एकूण संख्या काढायची असेल तर काय करायचं? 16 मायनस 30 करायला लागेल. 16 मायनस 30 भागिले 2. बरोबर. बघा आता प्लस 1 करायचं. आता 30 मधून जर 16 जर गेले तर किती शिल्लक राहतील? हे 4. 1 उसना दिला होता म्हणजे 2. 2 मधून गेले 14 राहतील. बरोबर. बरोबर ना? 14 राहतील. बघा 16 आणि हे 14 समजा. 16 आणि 14 जर केलं संख्या 30 म्हणजे बरोबर आहे. बरोबर. बघा 16 मधून 30 गेले किती राहतील? 14 राहतील. त्याला हाफ करून टाका. बे 1 बे साठी 14 आणि हा 1 किती झाले? 8. म्हणजे 15 ते 30 मध्ये किती आहे संख्या? टोटल 8 आहे. इथपर्यंत काय आलं? आता भाग देऊन टाकू आपण. बे 1 बे 4 8. 16 आणि 30 किती होते? 30 आणि 10 40. 40 आणि 6 46 झाले. 46 गुणिले 4 करायला लागला आपल्याला. बरोबर. मग आता 6 चौक 24, 4 चौक 16, 2 18. हे झालं तुमचं उत्तर 184. पुढे शिकतोय का आपण? आंबा एकदा परत रिपीट करू. बघा पहिली संख्या काय आली आपली? 15 आली. बरोबर. 15 नाही 16. पहिली संख्या 16 प्लस शेवटची संख्या किती आली? 30 भागिले किती करायला लागेल? 2 गुणिले एकूण संख्या काढायचं असेल तर काय करायचं आपल्याला? 16 मायनस 30 करायला लागेल. बरोबर. भागिले 2 प्लस 1 करायचं. इथपर्यंत काय आलं? काय करायचं आता? 16 मधून 30 काढायचे आपल्याला. बरोबर. 16 मधून जर 30 काढले 16 आणि 4 20 म्हणजे किती राहतील? 14 राहतील. भागिले 2 प्लस 1. बरोबर. बे 1 बे साठी 14. 7 आणि 1 8 म्हणजे बरोबर आहे. बरोबर. आता बघा 30 आणि 16 मध्ये 30 आणि 16 किती होते? 30 30 आणि 10 40 आणि ते वरचे 6 46 झाले. 46 भागिले 2 गुणिले 8 आपला चालू. बरोबर. बे 1 बे 2 4 बे 3 6 म्हणजे उरलं का आपल्याकडे 23 गुणिले 8. बरोबर. आता भाग देऊ आपण, गुणाकार करू. 8 3 24. बरोबर. 8 8 3 24. 8 2 16 16 2 18 म्हणजे बरोबर आलेलं होतं उत्तर मग आपलं. तर मग काय उत्तर आलं आपलं? 184. 15 ते 30 पर्यंत समसंख्येची बेरीज किती आहे? 184. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं मित्रांनो. आता आपण नाही का काय करू? आपण नैसर्गिक संख्येची बेरीज बघितली, समसंख्येची बेरीज बघितली. आता आपण काय करू? विषम संख्येची बेरीज करू आपण. विषम संख्येची बेरीज कशी करायची हे आपण बघूया आता. बघा आता समजा एक प्रश्न आपल्याकडे बघा. 1 ते 30 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज करायला आपल्याला. कोणती? विषम संख्येची. बरोबर. विषम संख्येची बेरीज करायची आपल्याला. तर बघा आपण हे सॉल्व्ह करू. बघा प्रश्न सेम आहे ना आपला? ओके. हा बघा 1 ते 30 पर्यंत सर्व विषम संख्येची बेरीज किती? आपली मेथड चेंज होणार नाही. आपलं सूत्र तेच राहणार आहे. सर्व मेथड सेम आहे. काहीच फरक करायचं नाही आपल्याला. नैसर्गिक संख्या असो, समसंख्या असो नाही तर विषम संख्या असो, आपली मेथड सेम राहणार आहे. बघा आता इथं काय सांगितलं? 1 ते 30 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज करायची आपल्याला. बरोबर.
तर आता बघा विषम संख्या पहिली तर आहे एक आपली, बरोबर, प्लस पहिली संख्या प्लस शेवटची संख्या. शेवटची संख्या आपल्याकडे किती आहे? 30 आहे. 30 ही काय पण सम संख्या आहे. आपल्याला काय करावं लागेल? विषम घ्यायला लागेल. तर विषम संख्या काय घ्यायला लागेल? 29 येणार भागिले 2 करायचं गुणिले एकूण संख्या. एकूण संख्या कशा काढायच्या? पहिली संख्या मायनस 29 लास्ट संख्या डिवायडेड बाय 2 प्लस 1 इथपर्यंत कळालं. आता 29 मधून जर 1 मायनस केला तर किती राहणार आहे? 28 भागिले 2 प्लस 1 राहणार आहे, बरोबर. भाग दिला तर किती? 14 वेळेस पटेल. 14 ने किती झाले? 15. म्हणजे 15 गुणाकारामध्ये ठेवावं लागेल. मग आता 30 भागिले 2 गुणिले 15, बरोबर. भाग दिला 15 गुणिले 15 किती येणार आहे? 225. कळालं? अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. ओके. बघा एक प्रश्न घेऊ नवीन आपण. 1 ते 104. 1 ते 104. 104 या संख्येची काय करायची? बेरीज करायची. बेरीज. बघा सॉल्व्ह करू आपण. पहिली संख्या काय आपल्याकडे? 1 प्लस शेवटची संख्या. शेवटची संख्या आपल्याला विषमच घ्यायला लागेल, बरोबर. आता विषम काय घ्यायची आहे? आपल्या विषम संख्येची बेरीज करायची म्हणून विषम संख्या घ्यायची. सम संख्या असेल तर सम संख्या घेतली. आपण विषम संख्या पहिली संख्या 1 घेतली, बरोबर. ऑलरेडी दिलेली आपल्याला. आणि 104 ही सम संख्या आहे. आपल्याला काय यायची? विषम संख्या. विषम संख्या यायची असेल तर किती घ्यायला लागेल आपल्याला? 103 डिवायडेड बाय 2 करायला लागेल गुणिले एकूण संख्या. एकूण संख्या काढायचं असेल तर काय करायचं? बघा, पहिली विषम संख्या मायनस शेवटची विषम संख्या 103 भागिले 2 करायचे प्लस 1 करायला लागेल. सेम मेथड आहे मित्रांनो, काय फरक नाही आपला. विषम सम कोणती असतो तीच मेथड आपली. आता 103 मधून जर 1 मायनस जर केला तर किती राहतील? 102 राहणार आहे भागिले 2 प्लस 1. बे 1 बे, बे 5 10, बे 1 बे. 51 मध्ये 1 टाकला किती झाले? 52 झाले, बरोबर. 52 झाल्यानंतर त्यांची बेरीज करा. 103 आणि 1 किती झाले? 104 झाले, बरोबर. गुणिले किती आहे? 52. बघा भाग देऊ आता. बे 1 बे, बे 5 10. आता 52 गुणिले 52 करायचं आपल्याला उत्तर येईल, बरोबर. बे 5 10, बे 2 4. आता भाग गुणाकार करायचा आपल्याला सिंपल. बघा आता 52 गुणिले 52 जर करायचे तर आपण काय करू? 52चा वर्ग जरी घेतला तरी चालेल. तुम्हाला मागच्या म्हणजे मी लेक्चर टाकलेले वर्ग 2 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा शॉर्टकट पद्धतीने. बघा आता 52चा वर्ग करायचा आपल्याला. 52 गुणिले 52 करायचं. तर काय करू आपण? सुरुवातीला बघा 5चा वर्ग घ्या 25, 2चा वर्ग 4, बरोबर घेतला. नंतर काय करा? 5 गुणिले 10, 10चे डबल करा. 5 गुणिले 10, 10चे डबल 20. तर काय ना 4 0 5 2 7. तुमचं उत्तर काय आलं? 2704, बरोबर. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. कळालं? चला आता आपण बघितलं सम, विषम आणि नैसर्गिक संख्येची बेरीज कशी करायची शिकलो आपण. आता आपण थोडं पुढे जाऊ त्याच्या. आता अपूर्णांकाची बेरीज आपण शिकणार आहोत आता. बघा आता प्रश्न मित्रांनो, समजा 1.203 प्लस 2.14 प्लस काय पण घेऊ आपण 3.1/3, बरोबर. यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची, बरोबर. सॉल्व्ह करू आपण. बघा आता मित्रांनो, आपण असं पण करू शकतो. 3 1 3, 3मध्ये 2 टाकले 5, 4 2 8, 8मध्ये 1 टाकला 9, 3 3 9, 9 प्लस 1 10. पण असं नाही करायचं आपल्याला मित्रांनो. आपल्याला नाही का थोडी शॉर्टकट पद्धत वापरायची इथे. तर बघा आपल्याकडे पूर्ण संख्या कोणत्या कोणत्या? आपल्याकडे 1 पूर्ण आहे, 2 पूर्ण आहे, 3 पूर्ण आहे. बाकीच्या छेदामध्ये म्हणजे ते पूर्ण नाहीये. तर मग आपण काय करू? बघा 3 आणि 2 5 आणि 1 6. 6 लिहून घ्या. कंसामध्ये टाकू आता हे संख्या. 203
प्लस 1/4 प्लस 1/3 काय केलं आपण 1 2 3 बरोबर. काय केलं टोटल केली त्यांची 3 आणि 2 5 आणि 1 6 ती बाहेर घेतली आणि 2/3 1/4 कंसामध्ये लिहिली बरोबर. आता काय करायचं आपल्याला नंतरची स्टेप एलसीएम घ्यायचं. एलसीएम किती येईल एलसीएम आता एलसीएम घ्या किंवा मग आपल्या एक प्रकारे काय करायचं घात समान करायचे आपल्याला बरोबर. जर बघा आता एलसीएम आपला किती येईल आता एलसीएम जर घेताना काय करायचं मित्रांनो एक मोठी संख्या जी आहे ना मोठी संख्या तिचं काय करायचं आपल्याला पाडा म्हणायचा म्हणजे काय येणार 4 4 त्रिक 12 12 एलसीएम येईल बरोबर. 12 एलसीएम आला तर इथं कोणत्या संख्येने 3ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 12 येणार आहे तर 4 ने गुणल्यानंतर म्हणून गुणिले 4 करायचं बरोबर. आता खाली ज्या संख्येने गुणलाय ना त्या संख्येने वरती पण गुणायचंय म्हणजे 4 नेच गुणायला लागेल. आता इथे 4ला कितीने गुणल्यानंतर आपल्याला 12 येणार आहे तर 3 ने तर 3 गुणाकार वरती पण 3 ने गुणाकार लागेल बरोबर. आता 3 ने इथं किती 4 ने इथं वरती पण 4 ने बरोबर. आता काय करू 7 आपल्याकडे आहे आधीच बरोबर. आता बघा 4 गुणे किती होतील 8 होतील प्लस 3 प्लस 4 छेदामध्ये किती आता एलसीएम आपला 12 आहे बरोबर. बघा आता टोटल करा 8 आणि 4 12 12 12 आणि हे 3 किती झाले 15 15 छेदी 12 आले बरोबर ना. 8 आणि 4 12 12 आणि 3 15 अजून शॉर्ट करू. आता बघा काय होईल आता याला शॉर्ट करू शकतो आपण कशाने भाग जाईल 3 आणि भागा 3 चोक 12 3 5 15 सॉरी हा उलट केलं मी 3 5 15 3 चोक 12 बघा. आता इथं तर लक्ष ठेवायचं मित्रांनो वरती मोठी संख्या नाही आली पाहिजे ती नॉन प्रॉप काय म्हणते याला इनप्रॉपर आहे ती बरोबर. कधी पण लक्षात ठेवा मित्रांनो वरती कधी पण मोठी संख्या आली नाही पाहिजे छोटी आली पाहिजे खालच्या संख्येपेक्षा छोटी संख्या आली पाहिजे. तर तिला काय करा ही इनप्रॉपर झाली आपली 5/4 ही इनप्रॉपर झाली. आपल्याला प्रॉपर जर करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला काय करावं लागेल बघा 4 1 4 उरला 1 ही प्रॉपर झाली आपली काय झाली 1.1/4 ही प्रॉपर झाली. ऑलरेडी आपल्याकडे किती 6 आहे बघा 6 प्लसचं चिन्ह आणि हा 1 आणि 1/4 आपल्याकडे ऑलरेडी आहे तिथं बरोबर. 6 ने किती होणार आहे 7 होणार आहे 7.1/4 हे तुमचं आलं फायनल उत्तर कळालं. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं कळालं का. बघा अजून 1 2 उदाहरण हे तुमच्या अजून लक्षात येईल. बघा आपण कोणती रँडम संख्या घेऊ शकतो बघा आता घेतली 2.3/2 प्लस 1.1/2 समजा 1.1/2 प्लस इथे घेऊ समजा 3 घेऊ सर 3 ठीक आहे 3 घेऊ इथं 4/3 यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची यांची बेरीज करायची तर काय करायचं सुरुवातीला जे पूर्ण आहे त्या संख्या टोटल करून टाका बघा 2 1 आणि 3 यांची बेरीज करून टाकू आपण काय करू यांची बेरीज करू मग बेरीज किती येईल 2 आणि 3 आणि 3 6 प्रॉपर झाली बरोबर. आता कंसामध्ये टाकाय ठेवा संख्या प्लस 1/2 प्लस 4/3 बरोबर. या संख्या लिहिल्या आपल्या मध्ये कंसामध्ये. तर बघा आता 2 आणि 3चा एलसीएम जर घेतला तर काय येईल एलसीएम 6 बेत्रिक 6 एलसीएम काय येईल 6 येईल बरोबर. 6 एलसीएम घेतला समजा. आता 2ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 6 येणार आहे तर बेत्रिक 6 म्हणजे 3 गुणल्यानंतर 6 येणार आहे. खाली छेदाने 3ला गुणलं तर वरती पण अंशाला 3 गुणायला लागेल इथं पण 3 इथं पण 3. आता इथं किती गुणायला लागेल 3 गुणिले 4 म्हणजे 4 नाही सॉरी इथं 2 गुणायला लागेल बरोबर. इथं पण 2 गुणायला लागेल म्हणजेच आपले 6 होणार आहे बरोबर. बघा आता आपल्याकडे 6 कंप्लीट आहे. आता उरलं काय आपल्याकडे 3 त्रिक 9 प्लस बघा
बघा एक नवीन प्रश्न आपल्याकडं काय 3.1/2 प्लस 4.2/3 प्लस 3/4.3 3.4/3 असं उदाहरण आहे. सॉल्व्ह करायचं मित्रांनो आपल्याला. सिंपल आहे, अवघड काय नाही. बघा 4 आणि 3 किती झाले? 7. 7 आणि 3 10 झाले बरोबर. आता 1/2 प्लस 2/3 प्लस 4/3 कंसात घेतलं. एलसीएम काय येईल? 6 येईल बरोबर. 6 एलसीएम आल्यानंतर इथे किती गुणा लागेल? 3. खाली 3 तर वरती पण 3. इथं 2 वरती पण 2. इथं 2 इथं पण 2 बरोबर. बघा आता 10 तर कम्प्लीट आहे बरोबर. बघा 3 प्लस 2 दुने 4 प्लस 4 दुने 8. एलसीएम किती आपला? 6 आहे बरोबर. आता 8 आणि 4 12 12 आणि 3 15 15 डिवायडेड बाय 6 करायचं. बघा शॉर्ट होईल का? होईल. बघा 3 दुने 6 3 5 15 का आलं? 5/2. पण हे इनप्रॉपर आहे. 5/2 जे आहे ना इनप्रॉपर आहे. आपल्याला प्रॉपर जर बनवायचं असेल तर काय करावं लागेल? बघा बे एक बे बे दुने 4 आणि एक उरला म्हणजे 2.1/2 हे झालं प्रॉपर. आपल्याकडे ऑलरेडी किती आहे? 10 तर आपल्याकडे होते बरोबर. 10 आणि 2 किती होते मग? 12. 12.1/2 हे आलं तुमचं उत्तर. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. कळालं? बघा मागच्या उदाहरणामध्ये काय होतं? इथं सर्व प्लसचं चिन्ह आहे. आपल्याला असं काही कंपल्सरी नाही का इथं प्लसच येईल मायनस येईल, गुणाकार पण येऊ शकतोय. ते पण बघणार आहोत आपण मित्रांनो. आता इथं काय मायनस चिन्ह आले बघा. हे मायनस आहे हा, इथं मायनस आहे. बघा आता आपण सॉल्व्ह करू. बघा आता प्रॉपर आपल्याकडे काय काय ते पहिले लिहून घ्या. बघा किती? 2 प्लस 2 मायनस 3 आणि बाकीचे कंसात टाका. 1/2 इम्प्रॉपर आहे ना बरोबर. म्हणजे छेदामधले हे बघा 1/2 प्लस 1/4 मायनस 1/5 करणार. इथपर्यंत कळालं काय केलं? बघा जे पूर्ण आहे ना ते आपण काय केलं? बाहेर लिहिले आणि जे आहे अपूर्ण आहे ते काय केलं? कंसामध्ये लिहिलं बरोबर. बघा आता 2 4 4 मधून एक गेला, 4 मधून 3 गेलं, किती राहतील? 1 राहतील. 1 राहणार आहे बरोबर. आता 4 2 आणि 5 याचा एलसीएम किती येईल? बघा 5 3 5 चौक 20 20 एलसीएम येईल का? एलसीएम आपण काय येऊ? 20 बरोबर. 20 एलसीएम इथं किती गुणल्यानंतर 20 येणार आहे? तर 10 बरोबर. वरती पण 10 झालं. इथे 4 पंचे 20 वरती पण 5. इथे 5 चौक 20 वरती पण 4 बरोबर. कळालं इथपर्यंत? बघा आता काय होईल? 10 प्लस 5 प्लस 4 भागिले किती? 20. इथपर्यंत कळालं काय केलं आपण? ठीक आहे. 10 आणि 5 15 15 आणि 4 किती झाले? 19. 19 डिवायडेड बाय किती? 20. बघा आता इथं नाही का संख्या मोठी नाही म्हणजे प्रॉपर आहे. 19/20 ही प्रॉपर संख्या आहे. जर वरती मोठी जर आलं असं तर ती इम्प्रॉपर झाली असते. पण इथे ही प्रॉपर आहे. तर आपल्याला काही करायची गरज नाही. तर आपल्याकडे ऑलरेडी एक आहे. मग 1.1/19/20 हे झालं आपलं फायनल उत्तर. कळालं? अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं मित्रांनो. सोपं आहे, अवघड काय नाही. आता मित्रांनो आपण काय करू? आता आपलं जवळजवळ काय आलंय? वर्ग आपलं वर्ग सॉरी नैसर्गिक संख्येची बेरीज, समसंख्येची बेरीज आणि विषम संख्येची बेरीज कशी काढायची, अपूर्णांकाची बेरीज कशी काढायची हे पण सांगितले तुम्हाला. प्लस 3/4.3 3.4/3 असं उदाहरण आहे. सॉल्व्ह करायचं मित्रांनो आपल्याला. सिंपल आहे, अवघड काय नाही. बघा 4 4 आणि 3 किती झाले? 7. 7 आणि 3 10 झाले बरोबर. आता 1/2 प्लस 2/3 प्लस 4/3 कंसात घेतलं. एलसीएम काय येईल? 6 येईल बरोबर. 6 एलसीएम आल्यानंतर इथे किती गुणा लागेल? 3. खाली 3 तर वरती पण 3. इथं 2 वरती पण 2 इथं 2 इथं पण 2 बरोबर. बघा आता 10 तर कम्प्लीट आहे बरोबर. बघा 3 प्लस 2 दुने 4 प्लस 4 दुने 8. एलसीएम किती आपला? 6 आहे बरोबर. आता 8 आणि 4 12 12 आणि 3
15. 15 डिवायडेड बाय 6 करायचं. बघा शॉर्ट होईल का? होईल. बघा 3 दुने 6, 3 पाचे 15. का आलं? 5/2. पण हे इम्प्रॉपर आहे. 5/2 जे आहे ना इम्प्रॉपर आहे. आपल्याला प्रॉपर जर बनवायचं असेल तर काय करावं लागेल? बघा बे एक बे, बे दुने 4 आणि एक उरला म्हणजे 2.1/2 हे झालं प्रॉपर. आपल्याकडे ऑलरेडी किती आहे? 10 तर आपल्याकडे होते बरोबर. 10 आणि 2 किती होते मग? 12. 12.1/2 हे आलं तुमचं उत्तर. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. कळालं? बघा मागच्या उदाहरणामध्ये काय होतं? इथं सर्व प्लसचं चिन्ह आहे. आपल्याला असं काही कंपल्सरी नाही का इथं प्लसच येईल मायनस येईल, गुणाकार पण येऊ शकतोय. ते पण बघणार आहोत आपण मित्रांनो. आता इथं काय मायनस चिन्ह आले बघा, हे मायनस आहे हा, इथं मायनस आहे. बघा आता आपण सॉल्व्ह करू. बघा आता प्रॉपर आपल्याकडे काय काय ते पहिले लिहून घ्या. बघा किती? 2 + 2 - 3 आणि बाकीचे कंसात टाका. 1/2 इम्प्रॉपर आहे ना बरोबर. म्हणजे छेदामधले हे बघा 1/2 + 1/4 - 1/5 करणार. इथपर्यंत कळालं काय केलं? बघा जे पूर्ण आहे ना ते आपण काय केलं? बाहेर लिहिले आणि जे आहे अपूर्ण आहे ते काय केलं? कंसामध्ये लिहिलं बरोबर. बघा आता 2 2 4, 4 मधून हे गेला, 4 मधून 3 गेलं, किती राहतील? 1 राहतील, 1 राहणार आहे बरोबर. आता 4, 2 आणि 5 याचा एलसीएम किती येईल बघा. 5 त्रिक 5 चोक 20. 20 एलसीएम येईल का? एलसीएम आपण काय येऊ? 20 बरोबर. 20 एलसीएम इथं किती निघून 20 येणार आहे? तर 10 बरोबर. वरती पण 10 झालं. इथे 4 पंचे 20, वरती पण 5. इथे 5 चोक 20, वरती पण 4 बरोबर. कळालं इथपर्यंत? बघा आता काय होईल? 10 + 5 + 4 भागिले किती? 20. इथपर्यंत कळालं काय केलं आपण? ठीक आहे. 10 आणि 5 15, 15 आणि 4 किती झाले? 19. 19 डिवायडेड बाय किती? 20. बघा आता इथं नाही का संख्या मोठी नाही म्हणजे प्रॉपर आहे. 19/20 ही प्रॉपर संख्या आहे. जर वरती मोठी जर आलं असं तर ती इम्प्रॉपर झाली असते, पण इथे ही प्रॉपर आहे. तर आपल्याला काहीच करायची गरज नाही. तर आपल्याकडे ऑलरेडी एक आहे. मग 1.19/20 हे झालं आपलं फायनल उत्तर. कळालं? अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं मित्रांनो. सोपं आहे, अवघड काय नाही. आता मित्रांनो आपण काय करू? आता आपलं जवळजवळ काय झालंय? वर्ग आपलं वर्ग सॉरी नैसर्गिक संख्येची बेरीज, समसंख्येची बेरीज आणि विषम संख्येची बेरीज कशी काढायची, अपूर्णांकाची बेरीज कशी काढायची हे पण सांगितले तुम्हाला.